राधिका, तुझ्या सासूबाईंना सांग बरं, सकाळपासून ना कामाला ज्या जुंपल्यात ना थांबतच नाही. सकाळचा सगळा स्वयंपाक यांनीच केला, आता पुन्हा संध्याकाळच्या तयारीला लागल्या. राहू द्या ना हो, का होते त्यात? आता घरी असते तर मी केलंच असतं ना माझ्या घरी. मग हे काय कोणा परक्याचं घर आहे का राधिका? सांग बरं. अहो असं नाही राधिका, यांना आवडतात ना म्हणून आमच्या पद्धतीचे कढी गोळे आणि मेथीचे पराठे करणार मी. अय भैताड, का आलं? काऊन अशी तंद्री लावून बसली? ऐका ना. नाही म्हणजे मी रात्रभर खूप विचार केला. मलाही हेच वाटून राहिलं का तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. अथर्वला काही दिवस यांच्याकडे राहू द्या. नाही ते इतकंच आहे का थोडी काळजी वाटून राहिली. अथर्व खरंच राहील का यांच्याकडे? राधिका, आता निर्णय घेतेस ना, मग काळजी करायची नाही. अय भयाड, काही काळजी करू नको. अथर्वला जरा सोपव गुरुनाथकडे. काय बरं मग का होते ते? नाही मला काही समजून नाही राहिलं. अथर्व खरंच राहील का तिथे नीट? आणि जर खरंच राहिला म्हणजे या लोकांनी या असलंच काय काय आणून दिलं आणि रमला तिथे तर काय करणार आहोत आपण? राधिका, अगं असं काहीही होणार नाहीये. अथर्व तुझ्याकडे परत येणारच आहे. सध्या त्याचंही डोकं जरा फिरलंय ना, जाऊ दे त्याला, त्याचंही डोकं शांत होईल बघ. ठीक आहे, अगदी तयारी करते. हे असं करू का, काय एक लिस्ट बनवून देते. अथर्वला काय आवडतं काय आवडत नाही, त्याला अभ्यासाला काय काय लागतं, त्याच्या दप्तरात काय काय भरावं लागतं, सगळ्याची लिस्ट करून टाकते. राधिका, असं काहीही करायचं नाहीये. अगं तुझी कुठलीही मदत नसताना गुरुनाथ त्याला कसं सांभाळतो हेच पाहायचंय आपल्याला. पाय बरं राधिका, मलाही बरोबर वाटून राहिलं नानीचं. काही आधी बिधी करू नको. पाहू तर खरं गुरुनाथ काका करते त्यासाठी ते. नाही तसं नाही आई. अहो या सगळ्यात अथर्वला काऊन त्रास? नाही आपण आपलं लिस्ट द्यायचं काम करूया. असं हे वाचतील की नाही कोणास ठाऊक. ते खरंच आहे, म्हणजे एरवी कदाचित वाचली असती त्यांनी आधी, पण सध्या तो जे काय वागतोय ना त्यात काहीच सांगता येत नाही. नाहीच वाचणार कदाचित मुद्दाम. राहू द्या ना, काही काळजी करू नका, सगळं होईन ठीक. आणि बकुळा मावशी आहेत ना? बकुळा ताई. काय ताई? घ्याल ना आमच्या अथर्वची काळजी? ताई तुम्ही नका काळजी करू. अव साहेब घरात असोत नसोत, अथर्व बाबाकडे मी ध्यान ठेवीन. तुम्ही नका काळजी करू. ओ धाडून द्या त्याला. बर. अथर्व, अथर्व, तुला बाबांकडे राहायला जायचंय ना? हो ठीक आहे, बाबांकडे नेऊन सोडते तुला. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो
काय झालं? काय झालं काय? आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.